रोहित आर्यचा खरंच एन्काउंटर झालाय की मग पोलिसांनी रोहित आर्याचा जाणून बुजून खून केलाय? परवा दिवशी मुंबईतल्या पवईमध्ये झालेला एक एन्काउंटर. रोहित आर्य And now on to Maharashtra, the body of पुलिस Rohit एन्काउंटर में Arya मारे was गए shot आरोपी dead आणि by या police गोळीबारात during आरोपी encounter. रोहित आर्याचा मृत्यू झालेला आहे. वरवर पाहता हे सगळं प्रकरण पैशांच्या मागणीसाठी झालेल्या किडनॅपिंगचं वाटू शकतं. पोलिसांनी मनोरुग्ण असा संशय व्यक्त केलेला रोहित आर्य एक सामाजिक कार्यकर्ता होता. महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागानं रोहित आर्याचं कोट्यवधी रुपयांचं बिल थकवल्याच्या बातम्या सुद्धा माध्यमांमध्ये येऊ लागल्या. कोण होता रोहित आर्य? खरंच महाराष्ट्र सरकारनं त्याचे पैसे बुडवलेत का? रोहित आर्याला हे चुकीचं पाऊल का उचलावं लागलं? आणि खरंच रोहित आर्य मनोरुग्ण होता का? माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या घराबाहेर आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलनं केली, उपोषणं केली. जर मी आत्महत्या केली तर दीपक केसरकर, त्यांचे वैयक्तिक सचिव मंगेश शिंदे, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, तुषार महाजन आणि समीर सावंत हे सगळे जबाबदार. स्वतःच्या घरातलं सोनं नाणं विकून त्यांनी या योजनेसाठी पैसे गोळा केले होते. पण जर शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांसारख्या लोकांसोबत कार्यक्रमांमध्ये सहभागी असणारा, वेगवेगळे उपक्रम सुचवणारा, राबवणारा व्यक्ती मनोरुग्ण कसा काय असू शकतो? ही गोष्ट एकूणच आपल्या व्यवस्थेशी संबंधित आहे. रोहित व्यवस्थेचा बळी तर नाही ना. निश्चितच रोहितनं उचललेलं पाऊल चुकीचं होतं. पण याच मुलांच्यासाठी चांगले उपक्रम करणारा रोहित आर्य याच मुलांच्या जीवावरती उठला असता का? तुम्हाला काय वाटतं? या सगळ्या प्रकरणावरती तुमची मतं काय आहेत? रोहित आर्य खरंच मनोरुग्ण असू शकतो का, की रोहित आर्य राजकीय व्यवस्थेचा बळी ठरलाय? तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्हाला काय वाटतं ते बेधडकपणे आपल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.